पुढे बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचं रणशिंग ही आता फुंकलंय। मात्र संभाजीनगरात राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली दिसतात। सगळेच पक्ष आपली स्वबळाची ताकद आजमावणार आहेत असं समजतंय। तर महायुती तुटल्याने भाजप आणि शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आता स्वतंत्र मैदानात उतरणार आहे। तर महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळाली आहे। MIM मधील बंडखोरी आणि वंचित बसपची एकला चलो रेची भूमिका यामुळे ही निवडणूक अत्यंत अतितटीची आणि बहुशर्फी होणार असल्याचं स्पष्ट झालंय। भाजपाचे 96 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत। 50 माजी नगरसेवकांना तिकीट मिळालंय। शिंदे सेनेचे 99 उमेदवार रिंगणात, तर 20 माजी नगरसेवकांना संधी मिळाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 81 उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय। तर ठाकरे सेनेचेही 99 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 25 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। संभाजीनगरची राजकीय परिस्थिती आपण बघतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 25 उमेदवारांना संधी देण्यात आली। ठाकरे सेनेचे 99 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत। तर वंचितकडून 70 जागांवर उमेदवार लढवणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता चांगली चुरस पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 81 उमेदवारांना तिकीट दिलं गेलं।